निवडणुका येत आहेत विधानसभेच्या 2022ला महाराष्ट्रात, म्हणजे या सरकार या टर्ममध्ये सर्वाधिक राजकीय उलथापालथ महाराष्ट्राने बघितली. 2019 ते 24 तीन मुख्यमंत्री होताना बघितले महाराष्ट्राने. 3 दिवसासाठी देवेंद्र फडणवीस झाले, नंतर 2.5 वर्षासाठी उद्धव ठाकरे झाले, 2.5 वर्षासाठी आता एकनाथ शिंदे झाले. 2022ला सत्तांतर जे झालं असं म्हटलं जातं वारंवार, त्याच्यावर तुम्ही कधी फार बोललेला नाही आहात. आज तुम्ही ती बाजू मांडा असं मला वाटतं की शिंदेंच्या बंडाच्या सुरुवातीला कुठेतरी तुमचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यापासून ती खरं तर सुरुवात झाली. तुम्ही जर विधानसभा अध्यक्षाचा राजीनामा दिला नसता तर कदाचित पुढे सरकार पडताना ते वाचू शकलं असतं, कारण पुढे विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर आजही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अजूनही कोर्टात, सुप्रीम कोर्टात ती केस झाली, त्याचा निकाल झाला. नाना पटोलेंनी तेव्हा राजीनामा देणं ही चूक होती. देखा, दोन गोष्टी आहेत. महाविकास आघाडीचं सरकार होतं. तुम्ही आता विचारलं, अजून स्पष्टीकरण त्याच्यात देतो. जी, माझ्या पक्षाला मी विधानसभा अध्यक्ष ठेवायचं का नाही ठेवायचं हे माझ्या पक्षाचा अधिकार आहे. त्यांना मला तिथून काढून मंत्री करायचं की नाही करायचं तो त्यांचा अधिकार आहे. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहेत, तुम्हाला राहायचं की नाही राहायचं तो तुमच्या पक्षाचा निर्णय आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, तुम्ही तुमचं राहायचं की नाही तुमच्या पक्षाचा निर्णय आहे. कोणाला अध्यक्ष करायचं, कोणाला मुख्यमंत्री करायचं या कोणाला उपमुख्यमंत्री करायचं हे डिसाईड नव्हतं. पण जेव्हा मी अध्यक्ष झाल्यानंतर विधानसभेचा माझ्या पक्षाने निर्णय घेतला 11 महिन्यानंतर की तुम्हाला ते सोडा आणि तुम्ही पक्षाची जबाबदारी घ्या. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला त्या आदेशाचं पालन करावं लागलं. माझा सवाल याच्यामध्ये एकच आहे. 177 आमदारांचा पाठिंबा असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारला 1 वर्ष माझ्या जागी नवीन अध्यक्ष बनवायची काय अडचण भासली? 145चं बहुमत आहे, 177चा पाठिंबा होता या सरकारला. मग याला वर्ष का लागलीत? म्हणजे मी सम्राट नाही ना, म्हणून माझ्यावर एलिगेशन आहे का? मी कुठला मोठा सम्राट असतो का? साखर सम्राट, हे उद्योग सम्राट, काय काय सम्राट लागतात महाराष्ट्रात. सीधा आणि साधा प्रश्न आहे ना. कोणी थांबवलं ते? तर त्याला सगळे आम्ही महाविकास आघाडी जबाबदार आहोत, ते सगळे नेते जबाबदार आहोत. तुमच्या पक्षाने तुम्हाला आम्ही सांगितलं नाव दिलं, ऐका, आमचं नाव पण झालं होतं संग्राम थोपटे. आखरी आमच्या एकट्याच्या भरोश्यावर तर काही नाही म्हणू शकत ना. अगदी स्पष्ट तुम्ही बोला ना. राष्ट्रवादीने थांबवलं का शिवसेनेने थांबवलं? कोणाचं असेल तर आता काय, उद्धव ठाकरे साहेब आणि पवार साहेब नेते आहेत, मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. माझा मुद्दा असा आहे, तुम्ही एवढं स्पष्ट बोलता, तुम्ही एवढ्या गोष्टी माझा घ्यायला सवाल थांबताय. एवढाच आहे, 1 वर्ष अध्यक्ष होण्यासाठी का थांबवलं गेलं ते अगर सांगितलं गेलं ते प्रश्न सुटेल. पण मला आता काय झालं की सगळं निघून गेलं ना. हे सरकार आता उद्या परवा जाणार, म्हणजे उद्या परवा म्हणजे 2 महिने 3 महिन्यांनी निवडणूक आहेत, तेव्हा काय होईल तेव्हा बघू. पण 2-3 महिन्यात, 2-2.5 महिन्याचं सरकार आहे. आता हे सगळे पाहून गेलेलं आहे. पण आम्ही सगळ्यांनी ह्या झालेल्या चुका पुढच्या काळात करू नये असा माझा सगळ्यांचा सल्ला आहे. नाही, पण ती खंत आहे तुम्हाला वाटतं की आपण नसता दिला राजीनामा तर हे बदललं तसं सरकार? मी माझ्या पक्षाच्या, तुम्हाला व्यक्तिगत नाना पटोलेंना खंत आहे किंवा पक्षामध्ये खंत आहे अशी? 2 गोष्टी आहेत. मला असं म्हणता येईल की 2/3 मेजॉरिटी घेऊन एखादा पक्षातला गट बाहेर पडत असेल तर त्याला काय करू शकाल तुम्ही? मी राहिलोय तरी मग मान्य सुप्रीम कोर्ट आहे ना. मी चुकीचा निर्णय घेतला समजा, ठीक आहे, मी त्यांना डिस्क्वालिफाय केले. पण सुप्रीम कोर्ट, आता तुम्हाला एका प्रकरणात माहिती आहे की आम्ही 2 वर्षासाठी भाजपच्या आमदारांना निलंबित केलं होतं, भास्कर जाधववाला प्रकरण. हो, त्यात सगळे आशिष शेलार, अतुल भातखळकर, गिरीश महाजन वगैरे सगळे मंडळी. सगळं सुप्रीम कोर्टाने त्याच्यात काय निर्णय दिला आणि त्यांना आलं नाही, गेलेत ना ते आतमध्ये. खरं तर त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा तुम्हाला सांगतो कमलेशजी. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर ज्या सभागृहाने त्यांना बाहेर काढलं, ज्या अध्यक्षांनी निर्णय केला, जे कोणी बसला असेल त्या पीठासीन अधिकारी, त्या सुप्रीम कोर्टाचं आल्यानंतर त्यांना घ्यायचं की नाही घ्यायचं डिसाईड करायचा अधिकार सभागृहाला आहे. सर्वोच्च सभागृह आमचं आहे. पण ते सगळं सुम्ममध्ये झालं. मी एकदा विधानसभेत काढायचा प्रयत्न केला, पण मग ते सगळे म्हणले नाही ना, चुप राहा. मला त्या प्रश्नाचं काय नाही बोलत कोणी. मग मान्य सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला असता मी केलं असते डिस्क्वालिफाय. तर मान्य सुप्रीम कोर्टाने तर ते एक उदाहरण आहे ना 2 वर्षात तुम्हाला
समजलं ना. ठीक आहे. दाल में काला अशा आहे. दालमे काला म्हणजे महाविकास आघाडीचं तुम्ही तुमचा हा थेट आपण म्हणू शकतो की काय एक प्रकार तुमचं ऑब्झर्वेशन, तुम्ही आरोप तुम्ही मान्य करणारच नाही. नाही नाही, ऑब्झर्वेशन आहे माझं. मी म्हणून सांगितलं, मी एकदम स्पष्ट सांगितलं की ह्या ज्या काही चुका झाल्या त्या पुढच्या काळात होऊ नये, सदृढ महाविकास आघाडी राहावी, हा आमचा संकल्प आहे. बरं चला, शेवटचा प्रश्न आता नानाभाऊ, सुदृढ राहण्यासाठी कमीपणा घ्यायची वेळ आली तर ती काँग्रेस घ्यायला तयार आहे. घेतलंच छोटा आहे. भाऊ नाही, आता विधानसभेतही छोटा भाऊ व्हायला तयार आहे काँग्रेस. आम्ही आहोत. आमचं एकच टार्गेट आहे, बीजेपीला सत्तेत बाहेर काढणं, हेच आमचं टार्गेट आहे. छोटा भाऊ व्हायला तयार आहे काँग्रेस. आम्ही कुठेही आम्ही आता देशामध्ये आम्ही सगळ्या सहयोगी पक्षाला आम्ही जागा देत गेलो. त्यामुळे आमची भूमिका तीच आहे. आमच्या नेते राहुल गांधींनी आणि मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे आम्हाला काहीच अडचण नाही. आमचं टार्गेट आहे बीजेपी सत्तेतून बाहेर काढण्यासाठी, पण त्याला योग्य नियमावली मेरिटची तयार व्हावी, एवढंच आमचं त्याच्यामध्ये संभेशन आहे.